गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या आठवड्यात आपण गेल्या आठवड्यात म्हणजे गेल्या आठवड्यातच म्हणायला पाहिजे ना? नाही, सॉरी, याच आठवड्यात. आज आता शुक्रवार आहे. आपण मंगळवारी 13व्या अध्यायातला 13वा श्लोक बघितला होता. आज आपण 14वा श्लोक बघू. सो लेट अस सी इफ वी कॅन पुल अप द 14th श्लोक. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति. याचा अर्थ काय? संस्कृतचा अर्थ इंग्रजीमध्ये: एव्हरीवेअर आर हिज हँड्स अँड लेग्स, हिज आईज, हेड्स अँड फेसेस, अँड ही हॅज इयर्स एव्हरीवेअर. इन धिस वे द सुपर सोल एक्झिस्ट्स, परवेडिंग एव्हरीथिंग. ब्रह्म या शब्दाचा अर्थच आहे की बृहद, इन्फिनिट. तर माझ्या डोळ्यातून जे ब्रह्मतत्व प्रगट होत आहे तेच तुमच्या डोळ्यातनं देखील होत आहे ना. तर असे प्रत्येक जीवाचे जे डोळे आहेत ते ब्रह्माच्याच अधिष्ठानावर आहेत. त्यामुळे त्या ब्रह्माचे सहस्त्र, सहस्त्र म्हणजे अनंत डोळे आहेत, अनंत हात आहेत. माझे हात फक्त या शरीरावरचे हात आहेत, परंतु तुमच्या शरीरावरचे जे हात आहेत ते देखील त्याच्याच आधारावर आहेत. त्यामुळे द सेम अल्टिमेट रियालिटी इज मॅनिफेस्टिंग इटसेल्फ थ्रू एव्हरी बडी आणि एव्हरी बॉडी. प्रत्येक शरीरामधून तेच चैतन्य प्रगट होत आहे, तेच चैतन्य. त्यामुळे त्याचे असे अनंत हात आहेत, अनंत डोळे आहेत, अनंत अवयव आहेत. माझ्या मागे बघा तुम्ही, इथे एक छोटासा झरासारखा आहे किंवा एखादी नदी सारखी आहे. नदी नाही, ओढा म्हणा तुम्ही. नंतर ही सगळी वनस्पती आहे वगैरे इथे. तर ह्या सगळ्यामधनं सुद्धा तेच तत्व प्रगट होत. द सेम अल्टिमेट रियालिटी मॅनिफेस्ट्स इटसेल्फ थ्रू एव्हरीथिंग अँड एव्हरीबडी. म्हणून त्याचे अनंत हात आहेत. त्याच्याबद्दल विनोबा काय म्हणतात? लेट्स सी व्हॉट विनोबा सेज. सर्वत्र दिसती जास हात पाय शिरे मुखे, कान डोळे ही सर्वत्र सर्व झाकून जेवरे. आणि हे सर्वत्र असून सर्वत्र झाकून जे उरतं सो सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद. आणि त्याच्यानंतरही अत्तत तिष्ठत दशांगुलम. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्याच्या पलीकडे दशांगुल, 10 अंगुली तो उरलाच आहे. म्हणजे 10 अंगुली आपल्या पलीकडे आपला प्राण नसतो, त्याच्या आतमध्ये आपला प्राण आहे. राईट? म्हणजे आपल्या शरीराच्या पलीकडे 10 अंगुलीपर्यंत आपला प्राण आहे. सो अवर ऑरा एक्झिस्ट 10 अंगुली बियॉन्ड अवर ओन बॉडी. सो इन द सेम मॅनर सगळ्या विश्वाच्या पलीकडे 10 अंगुली ब्रह्म उरलेलं आहे. पण हे रूपक आहे. सी, दिस इज ओनली ए वे टू एक्सप्लेन धिस थिंग बेस्ड ऑन आवर ओन अंडरस्टँडिंग. आपलं अंडरस्टँडिंग असं आहे की हा देह म्हणजे मी आहे, परंतु या देहाच्या दशांगुल पलीकडे माझा ऑरा आहे, माझ्या प्राणाचं वलय आहे. हे आपल्याला माहिती असल्यामुळे याचं उदाहरण आपल्याला दिलं. तत्य तिष्ठत दशांगुल, पुरुष सूक्तामध्ये म्हणतो ऋषी, है ना. सो हे सगळं झाकूनही उरे, ते ब्रह्म आहे. याच्यासाठी आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघूया. सो लेट्स सी इन मुक्त छंद. ते म्हणतात की ब्रह्माला हातपाय सर्व बाजूनी, डोळे डोकी तोंडे चहू बाजूनी, चोहो बाजूस कान त्याने धरिले. धरिले नाही, धारिले. धारिले म्हणजे धारण केले. समस्त चराचर त्याने व्यापिले. ब्रह्माला हातपाय सर्व बाजूंनी आहेत, डोळे डोकी तोंडे चहू बाजूंनी आहेत. चोहो बाजूचं कान त्याने धारिले, सगळीकडे त्याचे कान आहेत, त्याला सगळं ऐकू येत आहे. म्हणजे काय की आपल्या मनात जे आहे ते पण ऐकू येत आहे. समस्त चराचर त्याने व्यापिले, सगळं चराचर त्यांनी व्यापलेलं आहे. म्हणजे कसं? यत्किंच जगत त्यां जगत.
गीतेमध्ये उपनिषदांचं सार कसं आलेलं आहे त्याचं हे उदाहरण आहे. अवयव जगती सारेची व्यापून सर्व, अवयव जगती सारेची व्यापून सर्व, असत जगती त्याची शिरमुखे ही सर्व, पसरुनी जगी त्याचे कान ऐकीत सारे, असत सकल विश्वी ब्रह्म व्यापून सारे. असं त्याचं वृत्त आहे. अवयव जगती सारेची व्यापून सर्व, असत जगती त्याची शिर मुखेही सर्व. शिर म्हणजे डोकी, मुखे म्हणजे तोंड. पसरुनी जगी त्याचे कान ऐकीत सारे. सगळ्या जगामध्ये त्याचे कान पसरलेले असल्यामुळे त्याला सगळं ऐकू येतंय. असत सकल विश्वी ब्रह्म व्यापून सारे. या सगळ्या विश्वामध्ये ते ब्रह्म व्यापून आहे. तर आता ह्याच्याबद्दल आपण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघूया. हं? सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखम् सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. त्याचे हस्तपाद सर्वत्र आहे, ते विश्वबाहू किंवा विश्वांगी आहे. त्याचे नेत्र, शिर, मुख सर्वत्र आहेत, त्याचे कान सर्वत्र आहेत. ते विश्वामध्ये सर्वाला व्यापून राहिलेले आहे. सर्व विश्वामध्ये सर्वांना व्यापून उरलेले आहे, त्याच्यानंतरही उरलं आहे. आघवाची देशी काळी नवता देश काळा वेगळी, जे क्रिया स्थूळा स्थूळी तेची हात जयाचे. सर्व देशांमध्ये आणि सर्व कालांमध्ये देशकालाहून जी वस्तू वेगळी न होता जी क्रिया स्थूल आणि सूक्ष्माकडून म्हणजे देहाकडून आणि अंतःकरणाकडून होते, ती क्रियाच म्हणजे ज्याचे म्हणजे कोणाचे ब्रह्माचे हात आहेत. आपल्या हाताने ज्या क्रिया होतात, आपल्या हाताने जी कर्म आपण करतो किंवा आपल्या मनामध्ये जे विचार येतात, या सगळ्यांच्या आधारासाठी ब्रह्म उभा आहे. ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा, निर्गुण निराकार डिव्हिनिटी, निर्गुण निराकार ईश्वर. जेव्हा आपण त्याला ईश्वर म्हणतो ना, किंवा ईश म्हणतो किंवा परमात्मा म्हणतो, तेव्हा इट इज अ प्रिन्सिपल दॅट इज डुईंग थिंग्स, म्हणजे मॅनिफेस्टिंग इटसेल्फ. म्हणजे त्याला आकार नाहीये परंतु गुण आहेत. परमात्मा किंवा ईश्वर किंवा परमेश्वर. परंतु ब्रह्म हे निर्गुण आणि निराकार दोन्ही आहे. ब्रह्मामध्ये काही गुण नाही आहेत, ईश्वरामध्ये परमात्म्यामध्ये गुण आहेत, आणि त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन पण आहे. आणि सगुण साकारमध्ये काय आहे? मॅनिफेस्टेशन म्हणजे मॅनिफेस्टेशन ऑफ द प्रिन्सिपल. परंतु मॅनिफेस्टेशन ॲज ए पर्टिक्युलर बॉडी, ते जेव्हा होतं तेव्हा तेच तत्व सगुण साकार स्वरूप धारण करून येतं. एकच गोष्ट आहे, सगुण साकार भगवान आहे, सगुण निराकार परमात्मा आहे, आणि निर्गुण निराकार ब्रह्म आहे. सो द सेम रियालिटी, द सेम ट्रूथ manifests itself in three different ways. निर्गुण निराकार हॅज टू बी एक्सपिरियन्स्ड बाय अस विदिन अवर सेल्स. ते बाहेर थोडी दिसणार आहे आपल्याला. इट हॅज टू बी एक्सपिरियन्स्ड ॲज आवर ओन इसेन्शियल नेचर, जे आपल्याला स्वतःच्या स्वरूपा एवढं स्पष्टपणे अनुभवायला येतं. ते ब्रह्म आहे. आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत का? तुम्ही प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा. मी मला विचारतो, मी तुम्हाला नाही विचारत. जेव्हा आपण जागे होतो, जेव्हा आपण आत्ताचा व्यवहार करतो आहोत, तेव्हा तर आपल्याला हे शरीर म्हणजे मी आहे हे वाटणं साहजिक आहे. त्याला आपण काही नाही करू शकत, आणि इट्स कम्प्लिटली ओके. हरकत काय आहे? इफ दॅट अल्टिमेट ट्रूथ इज मॅनिफेस्टिंग ॲज धिस बॉडी अँड थ्रू धिस बॉडी, व्हॉट इज द प्रॉब्लेम? मी डोळे उघडले म्हणजे मला समोरचं दृश्य चांगलं दिसतं ही समस्या थोडीच आहे. मी जागा असलो की मला हे सगळं ऐकायला येतं व्यवस्थित. मला इथे माझ्या इथे जो पंखा आहे तो ऐकायला येतो, तुम्हाला ऐकू येत नाही कारण की ही टेक्नॉलॉजी जादू. नॉईज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी. सो द मायक्रोफोन पिक्स अप ओनली माय व्हॉइस. माझ्या आवाजाची जी कंपनं आहेत
The vibration or the wavelength of my sound is captured by this microphone while suppressing any other vibrations and wavelengths. त्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय. ही टेक्नॉलॉजीची कमाल आहे. तुम्ही विचार करा की समजा तुम्ही एखाद्या गोंगाट असलेल्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी उभे असाल आणि खूप प्रचंड आवाज येतोय, म्हणजे देयर इज नॉईज. परंतु आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, त्यामुळे आपल्याला तो नॉईज आहे असं वाटतं. व्हेअरएज त्या गोंगाटामध्ये समजा आपल्या मुलानी किंवा मुलीनी आपल्याला हाक मारली, तर आपल्याला ती सिलेक्टिव्हली ऐकू येते. दॅट इज कॉल्ड नॅचरल नॉईज कॅन्सलेशन बाय आवर ओन माइंड. आपल्याला नेमका आपल्या मुलाचा किंवा मुलीचा किंवा बायकोचा किंवा नवऱ्याचा, आईचा किंवा वडिलांचा नेमका आवाज तेवढ्या गोंगाटात कसा ऐकू येतो? विचार करा तुम्ही. तर ज्याला आपण महत्त्व देऊ ना, तीच वस्तू, तीच गोष्ट, तीच संवेदना आपल्या मनावर संस्कार निर्माण करते. इतर ज्या कुठल्याही गोष्टी असतील, व्यक्ती असतील, परिस्थिती असतील, ज्यांना आपण महत्त्व दिलेलं नाहीये, त्यांचा आपल्या मनावर परिणाम नाही होणार. नाही? सो इफ वी अंडरस्टँड दीज थिंग्स, लाईफ वुड बी मच सिम्पलर. सर्व देशांमध्ये, सर्व कालांमध्ये, देशकालाहून जी वस्तू वेगळी न होता, जी क्रिया स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे ग्रोस आणि सटल म्हणजे देहाकडून किंवा अंतःकरणाकडून होते, तेच म्हणजे ती क्रियाच ज्या ब्रह्माचे हात आहेत, ज्याचे म्हणजे ब्रह्माचे हात आहेत. तया ते या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे, जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी. या कारणास्तव या वस्तूला विश्वबाहू असं म्हटलेलं आहे. कारण की ती वस्तू सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते. सो एव्हरीथिंग हॅपनिंग इन दिस युनिव्हर्स इज बिकॉज ऑफ ब्रह्म. द सेम अनमॅनिफेस्ट रियालिटी gives the power for everything that is manifested. ठीक आहे. आणि समस्ता ही ठाया एकेकाळी धनंजया, आले असे म्हणो निजया विश्वांघ्री नाम. आणि सर्व ठिकाणी म्हणजे एकाच काली ते ब्रह्म आहे, म्हणून अर्जुना त्यास विश्वांघ्री म्हणजे ज्याचे चरण सर्वत्र आहेत असा. हे ना विश्वांघ्री. काय आहे ना जबरदस्त शब्द. मराठीतला हा पहिल्यांदा ऐकला मी हा शब्द. ओके. विश्वांघ्री म्हणजे ज्याचे चरण सर्वत्र आहे. पै सवतिया आंगडोळे नाहीत वेगळे वेगळे, तैसे सर्वद्रष्टे सकळे स्वरूपे जे. जसं सूर्याला अंग आणि डोळे हे वेगळे नाही आहेत, तशी जी वस्तू ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वांना पाहणारी आहे. म्हणजे कोण? हे ब्रह्मच. म्हणून विश्वतश्च विश्व विश्वतश्चक्षु विश्वतश्चक्षु म्हणून विश्वतश्चक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षू, बोलावया दक्षू जाहला वेदू. आता पहा, जसं म्हणून विश्वतचक्षु विश्वतचक्षु म्हणजे सर्वत्र नेत्र आहेत असा विश्वतचक्षु, सगळीकडे ज्याला डोळे आहेत असा हा प्रकार. नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला. आता तुम्ही मला सांगा की आपण तर सुदैवी आहोत की जे आपल्या स्क्रीनवर लिहिलंय ते आपण वाचू शकतो. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला माझा चेहरा दिसतो. परंतु ज्याला डोळेच नाही, त्याला ना ती स्क्रीन वाचता येणार ना मला त्यांना माझा चेहरा दिसणार. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट. परंतु त्यांना देखील या ज्ञानाचा लाभ मिळावा याच्यासाठी वेद बोलले गेले. आणि वेद हे आहे जे ते म्हणजे आपल्याला ऐकू आले श्रुती. ऋषीमुनींनी ध्यानामध्ये जेव्हा संपूर्णपणे त्यांचं मन शांत झालं, तेव्हा जे ऐकायला आलं त्याला श्रुती म्हटलं.
आणि ती श्रुती म्हणजे वेद. ते वेद आतापर्यंत चालत का बरं आले? कारण की ते लिहिले नाही गेले. समजा एखादी वस्तू लिहिली गेली तर काय होईल? ती जाळून टाकण्यात येईल. जाळले गेलेच ना आपले वेद. म्हणजे ज्या पानांवर वेद लिहिले गेले होते किंवा काही पण लिहिलं गेलं असेल, ती सगळी पानं समजा लोकांनी जाळून टाकली. तर ते वेद जिवंत कसे आज? कारण की ते ध्वनी रूपाने, शब्द रूपाने जिवंत आहेत. म्हणजे ज्या लोकांनी ते वेद सगळे मुखोद्गत केले होते, म्हणजे पाठ केले होते, तोंडपाठ. मुखोद्गत आपल्याला तोंडाने म्हणता आले पाहिजे. म्हणजे सगळेच्या सगळे वेद, जस्ट तुम्ही इमॅजिन करा, आपल्याला तर हे गीतेचे 700 श्लोक पण लक्षात नाही राहत. कसं आकुंचन झालंय पहा आपलं. म्हणजे एकेकाळी लोकांना सगळेच्या सगळे वेद तोंडपाठ तोंडपाठ होते. नंतर मग काही ऋषीमुनींनी कदाचित अजूनही असतील, की ज्यांनी उपनिषद पाठ केलेली असतील. त्यांना, ज्यांना ते जमत नाही त्यांनी गीता पाठ केली असेल. ज्यांना तेही जमत नसेल त्यांनी गीतेमधले एखाद 2 अध्याय पाठ केलेले असतील. आपल्या इथे अनेक लोक असे आहेत, की ज्यांना 12वा आणि 15वा अध्याय पाठ आहेत. मला पण होते की काही. आता फक्त 15वाच पाठ आहे. दुसऱ्या अध्यायातले शेवटले 19 श्लोक पण मला पाठ होते. त्यातले काही श्लोक मला पाठ आहेत, सगळे नाही. करू शकत नाही असं नाहीये किंवा करायची इच्छा नाही असंही नाहीये. परंतु त्या श्लोकांचा अर्थ समजणं जास्त महत्वाचं. ते श्लोक फक्त पाठ करण्याऐवजी हे कळलं. त्याच्यामुळे जे ज्ञान आहे वेदांमधलं, उपनिषदांमध्ये रस काढून ठेवलेलं आणि त्याचाही रस, अर्क गीतेमध्ये, आणि त्या गीतेचाही अर्क 15व्या अध्यायामध्ये येणार आहे काही दिवसांनी. आता आपण 13व्या अध्यायातच आहोत सध्या. 13व्या अध्यायाचे आता फक्त 14वा श्लोक सुरू आहे ना. आतापर्यंत 21-22 सेशन झालेत. सो जस्ट इमॅजिन की हे किती कॉम्प्लिकेटेड आहे 13वा अध्याय. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तो मला समजलेला आहे, तर प्लीज डोंट बी अंडर दॅट रॉंग इम्प्रेशन. मी सुद्धा त्याचा आत्ता अभ्यासच करतोय तुमच्यासारखाच. आय एम ऑल्सो ट्राईंग टू लर्न इट ॲज मच ॲज यू आर ट्राईंग टू लर्न इट. आणि आय विल ऑलवेज कीप ऑन लर्निंग द गीता. गीता मला समजलेली आहे आणि मी ती कोणाला तरी शिकवू शकतो, अशा भ्रमामध्ये मी राहण्याची काही गरज नाही. आपण गीता शिकत राहावी. आपण आपल्या जीवनाच्या सगळ्या अनुभवांवरनं शिकत राहावं. शेवटपर्यंत शिकत राहावं. जस्ट बी अ स्टुडंट. बी लाईक अ चाइल्ड. म्हणजे मग असं की लोक तुमच्या मागे लागणार नाही, की तुम्ही आमचे गुरु आहात. मग तुम्ही आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. आणि जर मला माहिती नसली तर व्हाय अननेसेसरीली गेट इन टू दॅट सिच्युएशन. कारण की ते सत्य नाही आहे. मी काही गुरु वगैरे नाही आहे कोणाचं. आय डोंट इवन वॉन्ट टू बी अ गुरु. आय जस्ट वॉन्ट टू बी अ स्टुडंट. आणि मी तुमच्या सगळ्यांचा भाऊ आहे. जस्ट अ ब्रदर टू यू, दॅट्स ऑल. व्हॉट आय डू इज आय ट्राय टू लर्न फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्सेस. माझ्या स्वतःच्या अनुभवांवरनं मी शिकायचा प्रयत्न करतो. आणि मला जे शिकायला मिळतं त्या अनुभवांवरनं, ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. दॅट्स ऑल. नथिंग मोर, नथिंग लेस. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. कारण की मी तुम्हाला माझ्यापेक्षा वेगळं नाही समजत. पै सवतिया अंग डोळे नाहीत वेगळे वेगळे, तैसे सर्वद्रष्टे सकळे स्वरूपे जे. जसे सूर्याला अंग आणि डोळे वेगळे नाही आहेत, तशी जी वस्तू या पदार्थाच्या ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वांस पाहणारी आहे. म्हणून विश्वत चक्षु ज्याला सर्वत्र नेत्र आहेत, असा असा हा प्रकार नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला. जे सर्वांचे शिरावरी नित्यनांदे सर्वापरी, ऐसिये स्थितीवरी विश्वमूर्धा मणिपे. जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे, अशी स्थिती असल्यामुळे त्यास विश्वमूर्धा असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्यामधली जी इंटेलिजन्स आहे, जी मूर्धा आहे, म्हणजे ब्रिलियन्स, प्रभा, इंटेलिजन्स, दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ दॅट.
हाऊ विल दॅट इंटेलिजन्स मॅनिफेस्ट? दॅट इंटेलिजन्स विल मॅनिफेस्ट ओनली थ्रू द अंतःकरण ना. आपलं मन जे आहे, त्या मनामधूनच तर इंटेलिजन्स म्हणा किंवा बुद्धी मॅनिफेस्ट होईल ना. तर ती बुद्धी जितकी असेल तितकीच. आपली काही खूप जास्त नाही आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मला, तुम्हाला तुमची बुद्धी किती आहे ते तुम्ही स्वतः बघा. तुमची बुद्धी किती आहे हे मी नको बघायला. तुम्ही तुमची बघा. परंतु प्रत्येकाला थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये बुद्धी आहे. इंटेलिजन्स इज देअर. दॅट इज व्हाय वी डू व्हॉट वी डू बेस्ड ऑन ऑल द प्रिव्हियस इम्प्रेशन्स वी हॅव गॅदर्ड. दॅट इज द इंटेलिजन्स. तर हा प्रत्येक डोक्यामध्ये आहे. प्रत्येक जीवामध्ये आहे. म्हणजे या झाडामध्ये सुद्धा इंटेलिजन्स आहे. असं म्हणतात की समजा एखाद्या रानामध्ये किंवा मळ्यामध्ये हत्ती समजा ती वनस्पती खायला आले, तर त्या वनस्पती काय करतात की अंडरग्राउंड मेसेजेस पाठवतात पलीकडच्या झाडांना, की इकडनं हत्तीची धाड येते आहे. त्यामुळे ते काय करतात पलीकडची झाडं, की त्यांच्या पानांमध्ये एक प्रकारचं विषारी द्रव्य तयार करतात. That is the intelligence of that species to protect itself against the elephants. So the elephants will, whenever they go into any forest, कुठल्याही जंगलात ते गेले की पटापटा पटापटा खाऊन टाकतात सगळं. जेवढं जमेल तेवढं. कारण की त्याच्या पलीकडचं जे जंगल आहे, ते खायला लागल्यानंतर त्याची पानं कडू लागतील, असं समजा. So it will not be palatable anymore. Why? Because that portion of the forest is trying to protect itself. तर ही जी सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे आणि त्या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टसाठी लागणारा जो इंटेलिजन्स आहे, म्हणजे अर्थात तो इंटेलिजन्स ते झाड जाणून-बुजून मॅनिफेस्ट नाही करत. परंतु निसर्गाची अशी रचना आहे, की निसर्गाच्या इंटेलिजन्समुळे समजा पूर्ण हे झाड आहे, तर समजा तुम्ही की ह्या बाजूचं समजा झाड खायला आले आणि त्याच्या पलीकडे जी झाडं असतील, त्या झाडांमध्ये जर विषारी द्रव्य तयार झालं, तर काय आहे, की पहिल्या फळीतली झाडं खाल्ली जातील. त्याच्यानंतरची झाडं तर जिवंत राहतील ना. म्हणजे हत्तींना पण खायला मिळालं आणि वनस्पती पण प्रिझर्व्ह झाली. ही निसर्गाची रचना आहे. इन अवर केस काय होतं माहिती आहे का, की आपण टोळधाड असल्यासारखी येतो आणि सगळंच्या सगळं साफ करतो. म्हणजे तुम्ही विचार करा, परवा आपल्या ग्रुपवर नाही का एक पोस्ट कोणीतरी टाकली होती, की त्यांच्या घरामधलं चंदनाचं झाड, ते घरात असताना सुद्धा 15-20 मिनिटात कोणीतरी ते तोडलं, कापलं आणि घेऊन पळून गेले. इंडस्ट्रियल स्केलवर चोरी केली. म्हणजे त्याच्या रक्षणाकरता आपण जे जे उपाय केले होते ते आणि आपण स्वतः सुद्धा तिथे हजर होतो. परंतु आपण जर खिडकी उघडली तर ते आपल्याला दटावत होते, शस्त्र दाखवत होते, बंदुका दाखवून की तुम्ही ते बंद करा, नाही तुम्हाला गोळ्या मारू. अशा प्रकारचं वातावरण आता आहे. म्हणजे काय? की हत्तीपेक्षा सुद्धा मनुष्य वाईट आहे. आपल्या हवेला काही सीमाच नाहीये आणि त्याच्यासाठी आपण कितीही अधार्मिक कृत्य करायला तयार असतो. किती वाईट. याचं मूळ कारण जे आहे ना, मूळ कारण हे अज्ञानच आहे. काय अज्ञान? की मी स्वतःला वेगळं मानलेलं आहे. मी इतर लोकांपेक्षा, प्रकृतीपेक्षा स्वतःला वेगळं मानलेलं आहे. त्यामुळे मी माझ्यापेक्षा अन्य जे काही आहे त्याच्यावर काय वाटेल तो अत्याचार करतो. हे अज्ञानामुळे होतं. जर हे कळलं, की हे सगळंच्या सगळं माझंच मॅनिफेस्टेशन आहे. दिस होल थिंग इज माय ओन मॅनिफेस्टेशन. तर मग तसं नाही होणार. वी वॉन्ट टू गो टुवर्ड्स दॅट. दॅट इज स्पिरिच्युअल लाईफ. पैगा मूर्ती तेची मुख, हुताशना जैसे देख, तैसे सर्वपणे अशेख भोगते जे. अर्जुना, असं पहा की अग्नीच्या ठिकाणी जसं अग्नीचं स्वरूप तेच मुख असतं, तसं जे ब्रह्म सर्व अंगाने भोगीत आहे. अग्नीचं रूप
अग्नीचं स्वरूप म्हणजे तेच त्याचं मुख. दी एंटायर अग्नी, फायर, अग्नी म्हणा, सूर्य म्हणा, त्याचं मुख आणि त्याचं स्वरूप हे एकच आहे. दी एंटायर अग्नी इज इट्स ओन माउथ. त्याच्यामुळे तुम्ही कुठूनही काही टाकत राहिलं तर ते स्वाहा होऊन जाईल. सो इट डझंट मॅटर व्हॉट यू गिव्ह टू द अग्नी फ्रॉम विच डायरेक्शन, इट इज गोइंग टू कन्झ्युम इट. ते सगळं पचवून टाकेल ते. सो द होल अग्नी इज इट्स ओन मुख. तसं जे ब्रह्म सर्व अंगाने भोगीत आहे, इट इज एन्जॉईंग थ्रू इट्स एंटायर बॉडी. its entire body is like its mouth, and it is devouring everything. It is enjoying everything. सर्व अंगाने भोगीत आहे. या लागी तया पार्थ विश्वतोमुख हे व्यवस्था आली वाक्पथा श्रुतीची. या कारणाने अर्जुना त्याला विश्वतोमुख म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला. म्हणजे श्रुती नावाची मुलगी आपल्याला हे ज्ञान नाही सांगत आहे. श्रुती म्हणजे वेद. आणि वस्तुमात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. आणि जसं आकाश सर्व वस्तूत मिळून असतं त्याप्रमाणे ज्याला सर्वत्र शब्द मात्राच्या ठिकाणी कान आहेत. सर्व सर्वत्र शब्द मात्राच्या ठिकाणी कान आहेत म्हणजे व्हेरेवर देर इज एनी साऊंड, व्हेरेवर देर इज एनी नॉईज, इट विल हिअर इट. कारण की सर्वत्र त्याचे कान आहेत. आत्ता आपल्याला आपल्या डिव्हाइसमधनं जो आवाज निघतोय माझा, तो तुम्हाला ऐकू येतोय. परंतु पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे राहणारे जे तुमचे नेबर्स असतील त्यांना तुमचा हा इथला आवाज ऐकू येणार नाही. परंतु त्यांना त्यांच्या इथल्या आवाजांची अनुभूती होईल ना. त्यांच्या घरामध्ये समजा काही मिक्सर बिक्सर चाललेलं असलं किंवा पंखा चाललेला असला, तुम्हाला फक्त माझा आवाज ऐकू येतो, पण मला माझा आवाज पण ऐकू येतो आणि मला या पंख्याचा आवाज पण ऐकू येत आहे. तुम्हाला पंख्याचा आवाज नाही ऐकू येत आहे. सो इवन दो you are not listening it, I am listening it. So somebody is hearing it. So somebody or the other will always keep hearing whatever is going on wherever. म्हणून त्याचे हे सगळे कान सर्वत्र आहेत. म्हणून आम्ही तयाते म्हणो सर्वत्र ऐकते एवं जय सर्वाते आवृनी असे. म्हणून आम्ही त्यास सर्व ठिकाणी ऐकणारे असे म्हणतो. सो वी कॉल इट ॲज द हिअरर ऑफ एव्हरीथिंग एव्हरीवेअर. याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्रास व्यापून आहे, एरवी तरी महामती विश्वतश्च विश्वतश्चक्षु या श्रुती तयाची या व्याप्ती रूप केले. हे बुद्धिमान अर्जुना, सहज विचार करून पाहिलं तर विश्वतश्चक्षु ह्या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचं वर्णन केलं. वाचोनी हस्त नेत्र पाये हे भाष तेथ के आहे सर्व शून्याचा नस आहे निष्कर्षू जे. एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे. हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मस्तूच्या ठिकाणी हात पाय डोळे हे बोलणं कुठे आहे. आता बा हे कसं विरोधाभास आहे. दिस इज अ कॉन्ट्रडिक्शन, राईट. की एका जागी असं म्हणतोय आपण की ब्रह्माला ना गुण आहेत ना आकार आहेत, आणि इथे असं आपण म्हणतोय की ब्रह्माचे सगळीकडे हात आहेत, सगळीकडे कान आहेत, सगळीकडे डोके आहेत, सगळीकडे डोळे आहेत, आणि सगळंच्या सगळं ते ग्रहण पण करते. सो वी से दॅट अँड वी ऑल्सो से इट इज निर्गुण निराकार. म्हणजे ते आहे किंवा नाही असं म्हणताच नाही येत. ते आहे आणि नाही याच्या पलीकडे. सो व्हेर एव्हर देर इज कॉन्ट्रडिक्शन, बियॉन्ड दॅट कॉन्ट्रडिक्शन इज द डिव्हाइन प्रिन्सिपल. जो विरोधाभास आपल्याला दिसतोय त्या विरोधाभासाच्या पलीकडे कुठेतरी ब्रह्म आहे. पलीकडे म्हणजे कुठे? खूप दूर नाही आहे. तुमची जी जाणीव आहे ना
तेच ते आहे. परंतु त्या जाणीवेत आपल्याला नेहमी त्याच्या व्यतिरिक्त जे काही असेल त्याच्यावर डोळा असतो, त्याच्यामध्ये आसक्ती असते आणि त्याच्यामध्ये रस पण असतो. सो वी आर इंटरेस्टेड इन एव्हरीथिंग अदर दॅन अवर ओन सेल्फ. सो वी लाईक टू chase the things in this world, chase everything we call as apart from ourselves. आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे ते आपण पकडायचा, मिळवायचा, जपून ठेवायचा, कपाटात बंद करून ठेवायचा प्रयत्न करतो. हे जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत आपलं काही खरं नाही. पै कल्लोळा ते कल्लोळे, ग्रसिजत ऐसे ग्रसिजत असे ऐसे कळे, परी ग्रसिते ग्रासा वेगळे असे काही, एका लाटेने दुसऱ्या लाटेला गिळून टाकलं असं कळतं किंवा वाटतं. परंतु तिथे ग्रासणारं हे ग्रासलं जाणाऱ्याहून वेगळं आहे का? आपल्याला असं वाटतं ना, समुद्राच्या समोर समजा आपण उभं राहिलो, समुद्राच्या समोर समजा आपण उभं राहिलो, तर दिसेल आपल्याला की एक लाट दुसऱ्या लाटेला खाऊन टाकते. परंतु होतं काय, की या लाटेमधलं पाणी त्या लाटेमधल्या पाण्यावर हावी होऊन जातं असं दिसतं. पण आहे काय? आहे तर फक्त पाणीच. सो ब्रह्म जे वाघाच्या रूपाने प्रगट होतंय ते हरणाला खाऊन टाकतंय असं दिसेल आपल्याला. पण खातं कोण आहे? खाल्लं काय जातंय? दोन्ही ब्रह्मच तर आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, हा श्लोक आपण म्हणतो ना जेवण करण्यापूर्वी. तर तेच ब्रह्म, तेच प्रिन्सिपल, त्याच प्रिन्सिपलला म्हणजे ब्रह्मालाच खाऊन टाक. यज्ञ करणारा पण ब्रह्म, यज्ञ पण ब्रह्म, यज्ञामध्ये जी आहुती पडते ते पण ब्रह्म, सगळंच ब्रह्म. सो एव्हरीथिंग इज ब्रह्म, एव्हरीथिंग हॅपन्स बिकॉज ऑफ ब्रह्म, बट ब्रह्म इटसेल्फ डझंट डू एनिथिंग. कसा विरोधाभास आहे बघा. तर हे स्पष्टपणे समजणं. आता परवा आमचे जे इस्कॉनचे मित्र आहेत त्यांच्यासोबत भेट झाली. त्यांचा इथे एका जागी इंडिया डे मध्ये स्टॉल लागला होता. मी त्यांना तेच सांगितलं. म्हटलं की हे बघा, तुम्हाला जर इस्कॉनची थिअरी आणि फिलॉसॉफी समजून घ्यायची असेल ना, तर ती भयानक कठीण आहे. अचिंत्य भेदाभेद, अचिंत्य भेद आणि अभेद, अचिंत्य भेदाभेद हे ते तत्वज्ञान आहे. तर ते तत्वज्ञान माहिती करून घेण्यापेक्षा कृष्णावर प्रेम असणं सोपं नाहीये का? सो व्हाय डू वी वॉन्ट टू गेट इन टू द डीप फिलॉसॉफी? Why do we want to get into the deep end of the pool? मागच्या आठवड्यात मी स्विमिंग पूलमध्ये गेलो होतो पुष्कळ पुष्कळ वर्षानंतर. तर माझी जी स्विमिंग इन्स्ट्रक्टर होती, आमचे एक बंधू राहतात त्यांची मुलगी, ती म्हणे की काका, धिस इज द डीप एंड बरं का, पण इथे किती फूट खोल आहे पाणी मी तुम्हाला सांगणार नाही. मी म्हटलं की तुम्हाला सांगू पण नको. आणि आय सिम्पली डाइव्हड इन टू इट अँड देन केम आउट ऑफ कोर्स अँड स्टार्टेड स्विमिंग. कितीही खोल जरी असला स्विमिंग पूल, तरी सुद्धा पोहण्यासाठी तुम्हाला किती जागा पाहिजे? वरचे 5-6 फुटच पाहिजे ना फक्त. त्याच्यामध्ये तुम्ही पोहा आणि चांगले राहा. म्हणजे त्या कृष्णाचे जे स्वरूप आहे, कृष्णाचं जे स्वरूप आहे, सुंदर स्वरूप, मुरली वाजवणारा कृष्ण, गोपिकांशी खेळणारा कृष्ण, त्याच्या प्रेमात तुम्ही राहा. रिमेन ॲट दॅट लेवल. खूप जास्त डीप डाईव्ह करून तुमचा जीव गुदमरेल. काही गरज? नो नीड. सो स्टे इन लव्ह विथ कृष्णा. डू एव्हरीथिंग दॅट कृष्णा लाईक्स आणि त्याच्या प्रेमातच राहा फक्त. स्टे इन हिज लव्ह.
That is much easier. That is much more pleasurable than diving into deep philosophy. No need. If we can understand this, if we can stay like this. म्हणून तर 12व्या अध्यायामध्ये भगवंतानी आपल्याला काय सांगितलं? 12व्या अध्यायामध्ये भगवंतानी आपल्याला सांगितलं की माझा जो सगुण भक्त आहे तो मला थोडासा जरा जास्तच प्रिय आहे. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती ह्याच्यामध्ये श्रेष्ठ काय आहे हे काही त्यांनी असं क्लिअरली नाही सांगितलं. परंतु सगुण भक्ती सोपी आहे याच्याबद्दल काही वाद नाही. इट इज इझियर टू बी ऑन द सर्फेस ऑफ द पूल दॅन टू डाईव्ह डीप इन टू द पूल. If you dive deep into the pool, you'll have to hold your breath and you'll have to still come up for breath every now and then. ज्ञानाचा मार्ग कठीण आहे. ज्ञानाचा मार्ग म्हणजे हे मागे जंगल दिसतंय ना, हे जंगल कापून पलीकडे जायचं असा रस्ता आहे तो. खूप त्रास होतो त्याच्यात, होऊ शकतो. आणि भक्ती, भक्ती म्हणजे विमान आहे. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट दिस फॉरेस्ट एट ऑल. टेक द फ्लाइट. व्हॉट इज द फ्लाइट? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. दॅट इज द फ्लाइट. तुम्ही जर त्या फ्लाईटमध्ये बसला, इफ यू आर ए भक्त, you will be delivered. You will be taken to the destination on a flight. ज्ञानमार्ग करता करता तुम्ही ते जंगल तोडत बसा, अनेक जन्म तुम्हाला ते जंगल तोडत बसावं लागेल. सो नो नीड. ज्ञानमार्गासाठी क्वालिफिकेशनची पण गरज आहे ना. बाय द वे, ज्ञानमार्गामध्ये येण्यापूर्वी भक्ती असणं आवश्यक आहे. कारण की भक्तीमुळे काय होतं की आपलं चित्त एकाग्र होतं. सो वी नॅचरली इझिली फोकस ऑन आवर ऑब्जेक्ट ऑफ लव्ह. ज्याच्यावर आपलं प्रेम असेल त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करणं आपल्याला सोपं जातं. म्हणून भक्ती आवश्यक. कर्म आवश्यक आहे कारण की यू हॅव टू हॅव फूड ऑन युअर प्लेट, यू हॅव टू पे युअर बिल्स. काही ना काही काम तर करावं लागेल. सम जुगाड. काही नाही तर ते चंदनाचं झाडच चोरा. चंदनाचं झाड चोरणारी जी टोळी होती ती, आणि आपण जे प्रामाणिकपणे कुठला तरी उद्योगधंदा करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, त्यातून पैसे मिळवतो, या दोघांमध्ये काही विशेष फरक नाही आहे. त्या चोराला खूप पैसे थोड्या श्रमात थोड्या वेळात कमवायचे, म्हणून तो जाऊन कोणाकडलं तरी चंदनाचं झाड तोडतो, चोरतो आणि जाऊन विकतो. मला माहित नाही, आय वुड नीड टू फाइंड आउट की चंदन, 1 किलो चंदन म्हणजे पर किलो काय भाव आहे त्याचा. आय थिंक पर 10 ग्रॅम्स काहीतरी भाव असेल त्याचा. म्हणजे 10 ग्रामचं समजा तुम्ही एक चंदनाचं छोटंसं लाकूड बाजारात आणलं विकत, आपण पूजेसाठी वापरतो ना ते चंदन, उगाळून आणि चंदन लावतो वगैरे. आजकाल तर आपण ते पण करत नाही. त्या चंदनाची पावडर मिळते, ती पावडर आपण पाण्यात मिसळतो आणि ती लावतो. आता त्या पावडरमध्ये खरंच चंदन असतं की आणखीन काहीतरी राख असते आपल्याला काय माहिती. वी डोंट नो. मे बी दे आर युझिंग जस्ट टॅल्कम पावडर विथ सम सॅन्डलवूड एसेन्स, आर्टिफिशियल. मग ते म्हणतात की तुम्ही त्यात थोडंसं पाणी टाका, त्याचं चंदन तयार होईल, मग ते लावा देवाला. म्हणजे मग ते सहाणीवर चंदन उगाळायची गरज नाही. मॉडर्न कन्व्हिनियन्स म्हणजे किती. ते चंदन इतकं मौल्यवान आहे की ते चोरण्यासाठी पूर्ण टोळी येते, सशस्त्र, फुली आर्म्ड, सो दॅट नो बडी विल ऑब्जेक्ट. आणि कोणी जर मध्ये आलं तर आम्ही त्याला मारून टाकू. म्हणजे काय की आम्हाला पण पैसाच हवा आहे, पण तो आम्ही कुठल्याही मार्गाने कमवू. पाप कर्म झालं ना ते. आपण काय करतो की आपण पुण्यकर्मानी पैसा कमवायचा प्रयत्न करतो. परंतु हा जो
पुण्यकर्मानी धर्मानुसार पैसा कमवणार आहे आणि जो पापकर्मानी अधर्मानुसार पैसा कमवणार आहे, ते दोघंही एकाच तर बोटीत बसलेत. दोघांनाही असं वाटतं की पैसा महत्वाचा. पैसा महत्वाचा नाहीये असं नाही आहे, परंतु पैशापेक्षा देखील कुठल्या मार्गाने तो कमावला हे महत्वाचं आहे. We have to make sure that the money we earn has been earned by the right means. Otherwise, that money is going to come back and bite us. चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा जो असेल, तो तुमचा सत्यानाश करेल. सत्यानाश घडवून आणेल. नो नीड टू डू दॅट. नो नीड टू डू दॅट. एका लाटेने दुसऱ्या लाटेला गिळून टाकलं असं असं कळतं, वाटतं. परंतु तिथे ग्रासणारे हे ग्रासले जाणाऱ्याहून वेगळे आहे का? जर मला हे कळलं की जे चंदनाचं झाड मी तोडलं ते म्हणजे मीच आहे, तर मी माझाच हात तोडल्यासारखं होईल. असं जेव्हा वाटेल तेव्हा ते सहजच झाड न तोडण्याचा निर्णय मी घेईन, असं होईल. तैसे साचची जे एक, तेथके व्याप्य व्यापक, परी बोलावया नावेक, करावे लागे. त्याप्रमाणे खरोखर हे जे एक आहे तिथे व्याप्य आणि व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो. व्याप्य आणि व्यापक. व्यापक म्हणजे आकाश आहे आणि व्याप्य म्हणजे सगळं, त्याच्यातलं सगळं काही. आकाशामध्ये हे सगळे ग्रहतारे, आपण सगळे आकाशातच आहोत ना. सो आकाश हे व्यापक आहे, त्याच्यामध्ये आपण व्याप्य आहोत. सो वी बीन टेकन इन और कव्हर्ड बाय द स्काय. आकाशाने आपल्याला सगळ्यांना व्यापलेलं आहे म्हणून ते व्यापक. आणि व्याप्य म्हणजे आपण सगळेजण आकाशाने व्यापलेलो. तर ते असं भेद क्षणभर करावा लागतो. पै शून्य जे दावावे लहाले, तै बिंदुले एक पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले. ते द्वैत की जे शून्य म्हणजे काही नाही हे जेव्हा दाखवायचं असतं तेव्हा एका बिंदूला, म्हणजे पूज्य म्हणजे काही नाही हे दाखवणारी आकृती असं करावं लागतं. त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी सांगायचं असतं तेव्हा ते द्वैत करावं लागतं. आता अद्वैत आपण शिकवणार कसं? कॅन यू रिअली टीच अद्वैत? शिकवायचं जर म्हटलं तर एक शिकवणारा आणि एक शिकणारा असं द्वैत तर असेलच ना. हा किती विरोधाभास आहे बघा बरं. द्वैतामध्ये अद्वैताचा क्लास सुरू आहे. हाऊ कॅन एनिथिंग बी इव्हन मोर रिडिक्युलस दॅन दिस? आहे ना. मला तर माझे पुष्कळसे गुरु लोक आहेत, ते सांगतात तुमचं अद्वैत वगैरे सगळं जे आहे ना, हे काही खरं नाही. तुम्ही तर राहता द्वैतामध्येच आहे. राहतो द्वैतामध्ये. द्वैत हॅज ए सर्टन लेव्हल ऑफ रियालिटी असोसिएटेड विथ इट. ते व्यावहारिक सत्य आहे. व्यवहारामध्ये द्वैत हे सत्य आहे आणि त्या द्वैताचे व्यवहाराचे नियम आहेत. त्यानुसार अद्वैती जो असतो ना तो देखील राहायला म्हणजे क्रमप्राप्त आहे. विवश आहे राहण्यासाठी. मजबूर है वहां पे वैसे रहने के लिए. अद्वैती कितना भी अगर स्ट्रांग रहे, दृढ़ रहे, निष्ठावान रहे, फिर भी उसको द्वैत में रहना तो पड़ेगा. घोड़ा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या? शोले मतलब फेमस डायलॉग है ना. हेमा मालिनी म्हणते, लेकिन घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या? यानी कि आपसे पैसा तो लेना तो नहीं चाहिए, लेकिन पैसा लेना तो पडेगा. आपल्याला जर असं वाटलं की अन्न जे आपण ग्रहण करतोय ते म्हणजे आपणच आहोत, म्हणजे आहेच खरं तर त्या ब्रह्माचंच ते मॅनिफेस्टेशन आहे नाही का. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर. आपण जे खातो ते ब्रह्मच आहे. खाणारा पण ब्रह्म आहे, खाल्लं गेलेलं पण ब्रह्म आहे.
म्हणून मग काय उपाशी राहायचं? असं नाही होणार. द्वैतामध्ये द्वैताचे नियम पाळून अद्वैती संन्यासाला संन्यास्याला किंवा ऋषीला राहणं भाग आहे. शंकराचार्य काय जेवत नव्हते का? किंवा आत्ताचे सुद्धा जे अद्वैती आहेत, हार्डकोर, म्हणजे मी, जे आमचे गुरुलोक आहेत, अनुभवानंदजी आहेत किंवा परमानंद गिरी स्वामीजी आहेत, यांचा आपण पुष्कळ ऐकतो. मी तुम्हाला क्लिप्स वगैरे शेअर करतो. सर्व प्रियानंद आहेत. दे आर ऑल अद्वैतीज. ज्ञानदेव महाराज, रामदास स्वामी, विनोबा भावे, किशोर कुलकर्णी आपले गुरु, सगळे अद्वैती आहेत. तर त्यांना जेवावं तर लागतं ना. तर आपले गुरु जे आहेत प्रभुपाद स्वामी, ते या भानगडीतच पडत नाही. ते म्हणतात की हे सगळंच्या सगळं कृष्णाने आपल्यासाठी तयार केलेलं आहे. याच्या सगळ्यांचा भोगता जो आहे तो कृष्ण आहे आणि मी जो आहे तो त्याचा भक्त आहे. त्यामुळे मी जे काही करीन ते सगळं कृष्णासाठी करीन. म्हणजे मी पहिले स्वयंपाक करीन तो कृष्णासाठी करीन. पहिले मी त्याला खायला देईन. त्याच्यानंतर मी खाईन आणि जो माझ्या हातला कृष्ण आहे तोच ते पचवेल. आम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. तर अशा प्रकारे सगळीकडे कृष्णच कृष्ण बघतोय मी. कृष्णा व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे. हे किती जास्त सोपं आहे. कोणी सांगितलं होतं ते अद्वैत शिका, हे करा, ते करा? आपले बंधू जे आहेत, समीर, ते अजून आले नाही पुष्कळ दिवसामध्ये. ही इज अ हार्डकोर द्वैती. म्हटलं, दादा तुम्ही अद्वैत मला शिकवता सगळं ठीक आहे, पण आपल्याला राहावं तर वेदाचं लागतं ना. सो वी हॅव टू लिव्ह अकॉर्डिंग टू दिस वर्ल्ड ऑफ टुडे. So yes, we have to live according to this world today. We have to protect ourselves. We have to do whatever we need to do to bring food on the table. We have to work. We have to earn some money. कुठेतरी नोकरी करा, कुठेतरी उद्योगधंदा करा, नाहीतर चंदनाचं झाड तोडा. काही ना काहीतरी तर करा. We have to do something in Dvaita. अद्वैत जे आहे ना ते आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आहे, नॉट फॉर द प्रॅक्टिकल वर्ल्ड. प्रॅक्टिकल वर्ल्डमध्ये त्याचं मॅनिफेस्टेशन किंवा त्याचा उपयोग हा आहे अद्वैताच्या अंडरस्टँडिंगचा, की तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेषभावना नाही राहणार. हा त्याचा उपयोग आहे. तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या बद्दल प्रेमभावना राहील आणि ज्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये द्वेषभावना किंवा अनादर आहे त्यांच्यापासून तुम्ही चार हात दूर राहाल. तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट कराल. दॅट्स ऑल. भांडण करायची, भांडण उकरून काढायची तर कधी अजिबातच गरज नाही आहे. परंतु स्वतःला प्रोटेक्ट करण्याची तर गरज आहे ना. सो प्रोटेक्ट युअर सेल्फ. डिफेंड युअर सेल्फ. इनफॅक्ट यू विल हॅव टू डिफेंड युअर सेल्फ. नाही तर मग काय होईल? नाही तर मग अनडिझायरेबल एलिमेंट्स विल टेक ओव्हर. आपली जर प्रतिकार शक्ती चांगली नसेल तर छोटासा जीवाणू, किटाणू सुद्धा तुम्हाला खतम करू शकतो. You can be finished by the bacteria and viruses if your immunity is not strong enough. तर आपण स्वतः सशक्त होणं, आत्मनिर्भर होणं, आपली रोगप्रतिकार शक्ती, समाजाला देखील जे रोग लागलेले असतील त्यांची प्रतिकारशक्ती वाढवणं, देशाला जे रोग लागलेले असतील त्याची प्रतिकारशक्ती वाढवणं, देशाची स्वतःची रक्षा करण्याची क्षमता वाढवणं, हे सगळं आपल्याला करणं आवश्यक आहे या जगामध्ये. In the relative world, in Dvaita, we will have to do all of those things. अद्वैत जेव्हा शब्दाने सांगायचं असतं तेव्हा द्वैत करावं लागतं. एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा आढळू पडे सर्वथा बोल खुंटे. अर्जुना, अद्वैताचं वर्णन करण्याकरता द्वैत केलं, नाहीतर गुरु शिष्यांच्या सन्मार्गाला म्हणजे संप्रदायाला पूर्णपणे अडथळा येईल आणि बोलणेच खुंटेल. गुरु कोण आणि शिष्य कोण? गुरु आणि शिष्याच्यामध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही.
म्हणून निगा श्रुती द्वैतभावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली. अर्जुना, म्हणून श्रुतीने द्वैताच्या साह्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. श्रुतीने म्हणजे वेदांनी द्वैताच्या साह्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. थ्रू द श्रुती वी कॅन अंडरस्टँड व्हॉट अद्वैत मीन्स, इवन दो वी आर युटिलायझिंग द मीन्स ऑफ द्वैत. तेची आता अवधारी ये नेत्रगोचरे आचारी, इथे ये नेत्रगोचरे आकारी, ते ज्ञेय जयापरी व्यापक असे. ते ज्ञेय म्हणजे ब्रह्म ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकारामध्ये व्यापून आहे, तोच प्रकार आता ऐका. आता ह्याच्यानंतरचा श्लोक आपल्याला भगवान सांगतील, परंतु त्याच्या आधी आपण आत्ता जे चिंतन केलं ह्या श्लोकाबद्दलचं, त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. आणि तुम्हाला जर काही विचार व्यक्त करायचे असतील तर तुम्ही करू शकता. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांची जर मी उत्तरं देऊ शकलो तर मला खूप आवडेल. नाही उत्तरं देऊ शकलो तर तुम्ही त्यांची उत्तरं स्वतः शोधा, है ना. तर ह्या ब्रह्माला अनंत हात आहेत, अनंत तोंड आहेत, अनंत डोळे आहेत, अनंत कान आहेत आणि अनंत मुखांनी ते सगळंच्या सगळं ग्रहण करते. असं हे सर्वव्यापी आणि त्याहूनही पलीकडे व्यापून उरणारं असं ब्रह्म आहे. तर हे कळल्याने काय होईल? तुमचं मन शांत व्हायला पाहिजे. येते तुम्हीच आहात. म्हणजे तुम्हाला जो वेगळेपणाचा अनुभव येतोय तो अपिअरन्स आहे. इट्स ओनली अन अपिअरन्स. तो भास आहे. सगळी सृष्टी तुमच्यात आहे, सगळ्या व्यक्ती तुमच्यात आहेत, सगळे देश तुमच्यात आहेत. तुम्ही अमेरिकेत नाही आहे, अमेरिका तुमच्यात आहे. हे जर कळलं, मग मी अमेरिकेला जायला पाहिजे किंवा अमेरिकेत जायला पाहिजे असा आग्रह नाही राहणार. जिथे आहो तिथे आपण सुखी राहू. जिथे आहो तिथे आपण आनंदात राहू. जिथे आहो आपण तिथे जे करण्याची गरज आहे ते करू आणि आनंदाने करू. दिस इज व्हॉट विल हॅपन. एनी क्वेश्चन्स ऑर कॉमेंट्स? नो? सगळं डोक्यावर गेलं. कठीण आहे खरा हा अध्याय. ज्ञानदेव महाराजांनी पुष्कळ सोपा केलाय. ज्ञानदेव महाराजांनी सोपा केलाय म्हणून आपण एवढं चिंतन तरी करू शकतो त्याच्यावर. मला संस्कृत येत जरी असतं ना तरी सुद्धा संस्कृतचा श्लोक वाचल्यानंतर त्याचा जो अर्थ आहे तो जितका चांगला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला समजावून सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये, तितका चांगला मी समजावून सांगू शकलो नसतो. किंवा मला तो समजला असता की नाही ते पण आठवत, ते पण मला माहित नाही. नाही हे उत्तर अज्युम करणं जास्त सेफ आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पेक्षा आपण जास्त चांगलं समजावून सांगू शकू अशा भ्रमात जो असेल त्याला रामदास स्वामी पढत मूर्ख म्हणतात. मला माहिती आहे की मी किती शिकलोय. अजिबातच नाही आहे. वेन वी स्टडी दिस थिंग वी बिकम सो हंबल की आपल्याला काहीच येत. वी रिअली डोंट नो एनिथिंग एट ऑल. आपण हे सगळं नेहमी सारखं शिकत राहायला पाहिजे आणि आनंदात राहायला पाहिजे. हम्म. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.